यापूर्वी विविध संघटना, आजी माजी नगरसेवक आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून हे काम थांबवले होते। त्यानंतर या संदर्भात प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले होते। त्याच पार्श्वभूमीवर प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवेच्या पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता नाईक मॅडम यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, भाजप युवा नेते वैभवदादा पाटील, आजी माजी नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी उर्वरित जागा युटिलिटीसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले। मात्र यावर वैभवदादा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत नगर परिषदेकडून आधीच 30 मीटरचा डीपी रोड मंजूर असल्यामुळे महामार्गाचे कामही 30 मीटर प्रमाणे झाले पाहिजे, अन्यथा हे काम होऊ देणार नाही असा इशारा दिला। तसेच भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता विटे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता पूर्ण 30 मीटर रुंद असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी, महामार्ग बाधित नागरिक आणि आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। याच्यामध्ये तुम्ही आधी समजून घ्या, मागे पूर्वी या विद्यार्थ्याचा गुन्हे कोणाचा निघू नये, म्हणजे कुणाला महापाठ होऊ नये त्याच्यासाठी आम्ही सगळे जागृतीसोबत होतो। तुम्ही मान्य केली, काम चालू केलं, आमची त्यामध्ये कुठलीही तक्रार नाही। आता सुद्धा ही मिटिंग घेत असताना मग आम्हाला विचारलं, आम्ही भाजप प्रमुख पदाधिकारी, मग आम्ही कुणाला जवळ भेटलो सगळं म्हणून फोन केला तुम्हाला, मॅडम तुम्ही आले पाहिजे, आमची मिटिंग असं करता प्लेन मिटिंग होती, त्याच्यामध्ये कुणाचा ही इंटरेस्ट वेगळा नाही। आणि आमच्या ऐकून घेतली एवढं तर तुम्ही केलं पाहिजे। तुम्ही येणार, तुम्ही फोन येणार तुम्हाला, मग साहेब यायच्या आणि आम्ही साहेबांची वेळ मागली, पूर्वाची वेळ मागली, थांबू दे का साहेब थांबा, असं नाही करायचं। गाव आमचं आहे, आम्हाला आमच्या काही त्या गोष्टी मान्य करणे ऐकून गेल्यामुळे तुम्ही जर एक करत असाल तुम्ही काम आम्हाला तुम्ही माझे वडील दोन आमदार होते, माझे आजोबा आमदार होते, असं काही मिळत नाही। आमदार लोक तुम्ही एवढं फार सकारात्मक राहिलं, त्याच्यावर रेकॉर्डिंग करता काही मला काही ते नाही। आम्ही पण ह्याच गेलो की 50 वर्ष किती वर्ष आम्ही हेच करतो, असं करू म्हणजे प्रेशर आणून आमचं म्हणतात तर तुम्ही जावा दिलं, आम्ही तिकडे जावा आम्हाला मदत आम्हाला आधी सांगितलं की नगर माझी विनंती अक्षय काय मेन मुद्दा राहिला बाजूला, आपण ज्या उद्देशासाठी तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे सुखी असताना आज सगळं मिळून काढून येत आहे। काल खासदार तुम्हाला 6:30 वाजता विशाल वाटणार ते मला म्हटले तुम्ही उद्या असला तहसीलदार कार्यालयात मिटिंग गेस्ट हाऊस लागून मॅडम येत असतात, तुम्ही सगळे असतात, आपण तिथं बसू। मी म्हटलं दादा तुम्ही म्हणाल तिथं आम्ही यावर तयार आहे, फक्त बरेच ठिकाणी या काही लोकांना येताना मन मोकळे बोलताना प्रत्येक काही स्वराज्य संस्थेमध्ये गेलं बोलताय एवढं सकारात्मक आहे। त्यांनी मला सांगितलं मी मॅडमशी बोलतो, मी नगर विनंती केली, मॅडमने सांगितलं की असं आम्हाला तिथे माहिती तसं होत नाही, आम्ही काय तिला पर्याय शिकवतो तुम्हाला, आमचं ऐकून तरी ऐकून घ्या, ऐकून घेतलं तुम्हाला वाटतं काय नाही की असं होऊ शकत नाही, आम्ही अनुभव पडणार नाही, पण तुम्ही बिन ऐकलं गेलं आणि आपला जीव गेला तर जीव गेला ऐका आम्हाला हलक्यात प्लीज घेऊन मी ऍडव्होकेट आहे, मला आपल्याला आहे, मी पण विश्वास समाज करण्यात आहे, मी पण विधानसभा लढवलेली आहे, मला पण कळतं कसं बोलायचं कसं वागायचं, रिस्पेक्टेड पर्सन त्यांच्यासमोर एक महिला अधिकाऱ्यांसमोर कसं बोलायचे आता मी म्हणला आहे, अजिबात योग्य बोलतो, पण तुम्ही जर असं बेटारेटी करायला लागणार असेल तुम्ही रस्ता करू नका। आमचं जे म्हणणं आहे की आम्ही आपला रस्ता का केलाय काय नाही केलाय मुलं बोलली होती त्याच्यामध्ये आमचे TCS आहे, TCS मध्ये आमचा प्रोसेस पण जो आम्हाला केंद्र शासनाने हा प्रोजेक्ट दिला तेव्हा मंजूर केलेला होता। त्याच्यात जे काही कन्फ्युजन झाले की आता छोटा नाला वगैरे काही नाही, जो अप्रूव्ह TCS होता, जो सेक्शन अप्रूव्ह होता पहिल्यापासून प्रोजेक्टमध्ये
त्याचप्रमाणे असं होतं की 7 मीटर इकडे रस्ता त्यात पेव शोल्डर, 4 मीटर रस्ता इकडे पेव शोल्डर. मागची जी मिटिंग झाली तेव्हा आपण बरेचसे सगळेजण उपस्थित होतात. रस्त्याच्या उपलब्धता एकूण रस्त्याच्या खाली सेवा वाहिन्या काहीच्या आहेत, पाण्याच्या लाईन आहेत, त्याच्यावरती असं ठरलं होतं की त्या सेवा वाहिन्या आपण रस्ता झाल्यानंतर होऊ शकत नाही. रस्ता कम्प्लीट झाल्यावर त्यांना बाहेरच्या बाजून टाकावं लागतं. हीच नाही नॉर्म्स आहे नॅशनल हायवेचे. त्याच्यामुळे आता जो अप्रूव्ह सेक्शन आहे त्याच्याप्रमाणे आपण काय केलं, युटिलिटी कॉरिडॉर सोडायचा आहे म्हणून आपण मधला जो मीडियन आहे तो आपण कमी करायचा. जसं नगर परिषदेचे पत्र दिले त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगते तेव्हा हे सगळं सगळ्यांच्या समक्ष ठरलेलं होतं. मीडियन कमी करून त्याच्यानंतर गटारची जी साईज आहे किंवा रस्त्याचं आहे ते त्याप्रमाणे नवीन आखणी केली गेली आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे. आता गटर तुमचं म्हणणं आहे की तो 30 मीटरला घ्या, तर ती कशी घेता येणार नाही. नॅशनल हायवे नॉर्म्सनुसार गटर ही रस्त्याच्या जी काही कॉन्क्रीट रस्ता असतो त्याच्या एंडलाच असायला पाहिजे, कारण ती रस्त्यावरचं जे पाणी असतं त्याच्यासाठी त्याची टर्मिनॉलॉजी अशी आहे की त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन म्हणतात. त्याला काही पावसाळी गटर वेगळ्या बाकी म्हणजे शहरातलं पाणी गोळा करून नेण्यासाठी नाहीये, रस्त्यावरचं पाणी वाहून नेण्याकरता ती गटर असतं. त्याच्या कंट्रीमध्ये जेवढं काही रस्त्यावर पाणी अपेक्षित आहे तुमच्या भागात पाऊस पडतो त्याच्यानुसार त्याचा साईज डिझाईन केलेला असतो. तो साईज डिझाईन करून केंद्र शासनाच्या अप्रुव्हलनुसार ते काम केलेलं जातं. आता दुसरा महत्व प्रश्न की उरलेल्या जागेचं काय करायचं. ती जागा तुम्ही रस्त्याच्या आत ठेवली असती तर ती नंतर सेवा वाहिनी नॅशनल हायवे खोदायला परमिशन नाही, त्यातून कॉन्क्रीट रस्ता खोदायला परमिशन नाही. त्यामुळे ती जर उरलेली जागा 2 मीटर आपण आत ठेवली, गटर बाहेर घेतली आणि मग आम्ही तिथं नंतर काही सेवा वाहिनी करू ते नाही. जे तुम्हाला करायचं ते नॅशनल हायवेच्या बाहेरच्या बाजूला करायचं. त्यामुळे तो उरली जागा 3.5 मीटर 4 मीटर 4.5 कमी जास्त आहे ती जी उरली आहे त्याच्यात नगर परिषदेच्या ज्या काही सेवा वाहिनी आहेत, इलेक्ट्रिकल केबल्स आहेत, तुमच्याजवळ तुमचे स्ट्रीट लाईट्स असतील, टर्मिनल्स असतील, तुम्हाला करायचं असेल ते त्याच्यातूनच करायचे. कारण नंतर गॅस पाईपलाईनवाले येतात, ओएफसी केबलवाले येतात, सगळ्यांना ती जागा लागते. कारण गॅसच्या बाजूला इलेक्ट्रिकल लागता येत नाही त्यामुळे पलीकडची बाजू लागते, त्या क्रॉसिंग्स लागतात. त्याच्यामुळे आपल्याला ती जागा जी आहे युटिलिटी डक्ट म्हणून आपण तो सोडलेला आहे. तो कमी आहे का जास्त आहे ते काही आमचा जो रस्त्याचा सेक्शन मंजूर आहे त्यात फक्त मीडियनची रुंदी कमी झालेली आहे आणि ती कमी केली म्हणजे तिथे सेवा वाहिन्या अपग्रेड करायच्या आहेत म्हणून केलं. आता राहिला भाग तुमचं म्हणजे अतिक्रमण होईल किंवा काय होईल तर सध्याची गटर केली आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला उलट तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर तुमचा रोजचा जो विकास शहरातला ट्रॅफिक आहे आणि हायवे ट्रॅफिक उलट सेग्रिगेट होत आहे की माणूस डायरेक्ट दसकन त्या सेवा रस्ता समजू आपण समजा जी उरलेली जागा आहे त्याच्यावरती तो एकदम हायवेवर येते. त्या गटरवरनं जायला त्याला स्कोप आहे, तो उभा राहील बघ एक गाडी येते का नाही. आज जे आपण विटा शहराचा दुसरा हायवेला जातोय तिथे बघितलं तर रस्त्याच्या बाजूने सगळीकडे पार्किंग झालेलं आहे. आपण दिवसा गेला तर कदाचित तुमच्या एकूण व्हीलरला जागा नाही पार्किंगला. तर ही जागा जी आहे ही युटिलिटी कॉरिडॉर प्लस तुम्हाला तिथे सेवा वाहिन्याच्या खाली तुम्हाला ती एक सर्व्हिस रोड म्हणून वापरता येईल. आणि दुसरा जो प्रश्न आहे की तुम्ही म्हणला की गटर कमी जास्त इकडं अलीकडे 13 मीटर 17 मीटर 15 मीटर हे काही होणार नाही. अप्रूव्ह सेक्शननुसार आपलं काम त्याच्यावरती आपण भारतात जे आहे ते डागणीकरण किंवा त्याच्यावर फेस ब्लॉक दाखवतो आम्ही तुम्हाला. तोही सेक्शन दाखवतो, आधी काही अप्रूव्ह सेक्शन दाखवतो, नंतर आपलं युटिलिटी कॉरिडॉर सोडण्यासाठी जे पत्र मिळालं त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला अप्रूव्ह करून दिलेलं सेक्शन दाखवतो. रस्ता कुठेही कमी झालेला नाहीये. रस्ता आधी सुद्धा 7 मीटर कॉन्क्रीट प्लस पेव शोल्डर 2 मीटरचं इकडे 9 मीटर इकडे 9 मीटर फक्त माझा मीडियम कमी झालेला आहे. त्यामुळे गटर ही त्या रस्त्याच्या एकलाच असणार आहे. आता ती राहिलेली जागा जी आहे 4 मीटर 3 मीटर इकडे जी आहे ती नगर परिषदेने कशी वापरायची आहे ती नगर परिषद सुद्धा चुकू शकेल किंवा तुम्हाला आमच्याकडनं जर त्याच्यात अपेक्षित असेल की आम्ही वाढीव त्याच्या तरतूद करून त्याचा रस्ता करून द्यावा तर ती तरतूद आम्ही